तुमच्या घरी असं झालं काय हो? तुम्ही घरी अशी भेळ बनवली आहे का? ती सुद्धा घरच्या शेवमधून. तर कशी बनली बघा. मुलांना संध्याकाळचं काय ना काहीतरी स्नॅक्स शाळेतून आल्यानंतर काहीतरी खावं वाटतं, म्हणून मी त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून ते लागले होते कधीपासून, मम्मी की चायनीज भेळ आण ना गं, बाहेरनं आण ना. म्हटलं चला आज घरच्या घरी बनवूया. मग मी सगळ्यात आधी भाकरीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही ते गव्हाचं पीठसुद्धा वापरलं तरी चालेल, पण भाकरीच्या पिठाच्या खूप चांगला लागतात, चव लागतात. आणि जे आपण साच्यामध्ये घालून हे करतो ना, त्याच्यामध्ये इझी जातं. गव्हाचं पीठ कसं लगेच बाहेर येतं, त्याच्यामुळे आपल्याला जोर देऊन त्याला मशीन ती फिरवावी लागते त्यासाठी. म्हणून मी तर भाकरीचं केले. हेल्दी पण आहे त्यासाठी. ते हेल्दी नाही, एवढं पण हेल्दी नाही, पण बाहेरच्यापेक्षा ठीक आहे म्हणून केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा बरं का. तर सगळ्यात आधी मी 2 वाटी मी गव्हाचे पीठ घेतले. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि ते थोडंसं पाणी टाकून त्याला आपण भाकरीचं कसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. सेम तशीच पद्धत आहे. त्याचप्रमाणे मी पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे कोबी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता, म्हणजे सिमला मिर्च जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. मी तर कोबी आणि कांदाच फक्त घेतलेला आहे. त्यानंतर मी कांदा व्यवस्थितपणे चिरून घेतलेला आहे आणि ह्या स्लायसरनं कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पातळ लागतो. आणि चायनीज भेलमध्ये पातळ कोबीच हा खायला एकदम छान लागतो यासाठी. तर मी दोन्ही पण व्यवस्थित कापून घेतलं आहे. त्यानंतर भाकरीचे जे आपण पीठ मळलं होतं त्याचे मी 4 भाग करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते साच्यामध्ये टाकल्यानंतर ते शेवमधून ते साच्यामधून बाहेर यायला पाहिजेत. गव्हाचं पीठ लवकर बाहेर येत नाही, यासाठी मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चांगलं आहे. तर इथं मी गरम तेल करून घेतलं, त्याच्यामध्ये सोडलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं आकार आलेला, सुट्टे सुट्टे एकदम झालेले होते. असं एकमेकाला चिटकून अजिबात बसत नाहीत यासाठी. आणि एका साईडनं एकदम लालसर झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडला परतून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने पण व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कलर एकदम बाहेरचं जसं आपण भेटतो ना चायनीजवाल्यांकडे शेव, तसाच सेम झालेला आहे. तो मैद्याचा किंवा ह्याचा बनतो, त्याच्यापेक्षा हे उत्तम आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही सूपमध्ये चिली मंचुरियन वगैरे बनवला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता. आणि एकदम कुरकुरीत असं आहे. तुम्ही आवाजसुद्धा ह्याचा बघू शकताय, एकदम कुरकुरीत झाला होता आणि खायला तरी खूप टेस्टी लागतो. तुम्ही नुसताही खाल्ला तरी पोट भरून जाईल. आणि माझी आज मुलं तरी खूपच खुश होणार आहेत, कारण की तुमच्या आवडीचा पदार्थ हा मी आज त्यांच्यासाठी घरात बनवला आहे. आणि तुम्ही बघू शकता 4 गोळ्यातून एवढा माझा शेव झालेला आहे. त्यासाठी मी परातीत घेऊन दाखवले की तुम्हाला समजेल की 4 गोळ्यापासून एवढा सारा